या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावं लागलं। कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर, अचलपूर मधून बच्चू कडू यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला। नात्या गोत्याचं आणि घराणेशाहीचा मोठा इतिहास असलेल्या नगर जिल्ह्यात देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं। संगमनेरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तर नेवाशातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा पराभव झाला। गडाख यांच्या ताब्यात नेवासा नगर पंचायत, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, पंचायत समिती तसंच सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य असताना तसंच मुळा आणि ज्ञानेश्वर साखर कारखाना ही जमेची बाजू असताना झालेला पराभव अनेकांना धक्का देणारा ठरला। शंकरराव गडाख यांचे वडील आणि नगर जिल्ह्यातले दिग्गज नेते यशवंतराव गडाख हे एकेकाळी नगर जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी होते। बाळासाहेब विखे यांच्यासारखं प्रस्त जिल्ह्यात असतानाही गडाख हे लोकसभेवर निवडून जायचे। 1984, 1989 आणि 1991 अशा सलग 3 वेळा ते नगरचे खासदार म्हणून निवडून आले। 90च्या दशकात काँग्रेसमध्ये शरद पवारांचा दबदबा होता। हेच वजन वापरून पवारांनी 1991च्या लोकसभा निवडणुकीचं तिकीट यशवंतराव गडाख यांना दिलं होतं। समोर प्रतिस्पर्धी उमेदवार होते बाळासाहेब विखे पाटील। विखे पाटलांना या निवडणुकीला अपक्ष उभं राहावं लागलं। शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी या निवडणुकीत अत्यंत टोकाचा प्रचार केला आणि विखे पाटलांना पाडलं। यशवंतराव गडाख निवडून आले। त्यामुळे जसा पवार विखे संघर्ष असायचा तसा विखे गडाख संघर्ष सुरू झाला। नेवासा विधानसभा मतदारसंघातून शंकरराव गडाख हे 2009 आणि 2019 अशा 2 वेळा निवडून आले, पण यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला। नेवासा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख, शिंदे गटाकडून विठ्ठलराव लंघे आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून बाळासाहेब मुरकुटे यांच्यात तिरंगी लढत झाली। शिंदे सेनेच्या विठ्ठलराव लंघे यांनी शंकरराव गडाखांना पराभूत केलं। शंकरराव गडाख पराभूत होणार नाहीत असं त्यांचे कार्यकर्ते आत्मविश्वासानं सांगत होते, परंतु त्याच वेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली प्रचार यंत्रणा मैदानात उतरवली होती। नेवाशात नेमकं काय घडलं? राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या विठ्ठलराव लंघे यांनी गडाखांचा बालेकिल्ला नेमका कसा भेदला हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात विठ्ठलराव लंघे आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्यातच आरोप प्रत्यारोप झाले। त्यामुळे विरोधी मतात विभागणी होऊन शंकरराव गडाख विजयी होतील असं चित्र होतं। गडाख यांचे कार्यकर्ते विजयाचा विश्वास व्यक्त करत होते, मात्र गडाख यांचा पराभव झाला। विठ्ठलराव लंघे यांनी 4021 मतांच्या फरकानं शंकरराव गडाख यांना पराभूत केलं। विठ्ठलराव लंघे यांना 95,444 मतं तर शंकरराव गडाख यांना 91,423 मतं मिळाली। बाळासाहेब मुरकुटे तिसऱ्या स्थानी राहिले, त्यांना 35,331 मतं मिळाली। लंघे आणि मुरकुटे यांची मतं एकत्र केली तर नेवासा तालुक्यात यंदा गडाख विरोधी मतांची गोळाबेरीज 1,30,775 असल्याचं स्पष्ट झालं। विठ्ठलराव लंघे हे भाजपा जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत होते। राधाकृष्ण विखे पाटील यांचे अतिशय निकटवर्तीय, शांत, संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे। 2004 मध्ये त्यांनी नरेंद्र घुलेंविरुद्ध तर 2009 मध्ये शंकरराव गडाख यांच्या विरुद्ध विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्या निवडणुकांत त्यांचा पराभव झाला होता। या निवडणुकीत ऐनवेळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लंघे यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यामुळे भाजपातून इच्छुक असलेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत प्रहार पक्षाकडून निवडणूक लढवली। त्यामुळे तालुक्यातील गडाख विरोधी मतांची लंघे मुरकुटे यांच्यात विभागणी झाली। तरीही लंघे यांचा 4021 मतांच्या फरकानं विजय झाला। लंघेंच्या या विजयात तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा वाटा असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि राज्य पातळीवरील महायुतीचे प्रचारातील मुद्दे तितकेच कारणीभूत ठरले असल्याचं बोललं जातंय। लाडकी बहीण योजनेचाही परिणाम दिसून आला। त्याचबरोबर बटेंगे तो कटेंगे हा प्रचार राज्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी उचलून धरला होता। तसंच मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना वैयक्तिक टार्गेट केल्यानं ओबीसी समाज हक्काचं आरक्षण हिसकावलं जात असल्याच्या भावनेतून महायुतीच्या पाठीमागे उभा राहिल्याचं चित्र दिसलं। राज्यात दिसलेले हे 3 फॅक्टर नेवासा विधानसभा मतदारसंघातही लागू झाल्यानं विरोधी मतांमध्ये विभाजन झाल्यानंतरही गडाख पराभूत तर लंघे विजयी झाले। निवडणूक प्रचाराच्या प्रत्येक सभेत विजयी उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी वडील माजी आमदार वकीलराव लंघे यांच्या संस्कारातून नेवासा तालुक्यात लढा देत असल्याचं सांगून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती म्हणून पदरात घ्यावं असं आवाहन केलं होतं। खूप लढलो, आता ही शेवटची लढाई असल्याचं सांगून एक भावनिक वातावरण निर्मिती देखील करण्यात आली होती। यासह निवडणुकीतील रणधुमाळीत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा महत्त्वाची असल्यानं विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचार यंत्रणेत भाजपानं केलेली मदत निर्णायक ठरली।
लंगे हे जरी धनुष्यबाणावर निवडणूक लढले असले तरी आधी भाजपातच असल्यानं त्यांना राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठी मदत केली. परिणामी मतविभाजन होऊन देखील शंकरराव गडाख यांना बाजी मारता आली नाही. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.